नाशिकच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची वर्णी लागल्यापासून सत्ताधारी आणि आयुक्तांमध्ये वादाचे रोज नवनवे अंक पाहायला मिळतात। उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा वाद आता आणखीन गडद झालाय। तुकाराम मुंढेंनी घरपट्टीत घसघशीत 50% वाढ केली, मात्र महापौरांनी आयुक्तांना झटका देत ही वाढ 18%पर्यंत कमी केली आहे। त्याचवेळी आयुक्तांना ब्र काढण्याची संधीही महापौरांनी दिली नाही। विशेष म्हणजे विरोधकांनी आयुक्तांच्या बाजूने उभं राहत सत्ताधारी भाजपची कोंडी केली आहे। आयुक्त आणि महापौर यांचं काय म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणावरती आपण पाहूया। समोर बजेट 2018-19 साठी सादर करण्याचा विषय ठेवलेला होता। तो विषय अजेंड्यावरती होता, परंतु जीबीवरती त्याच्यावरती चर्चा झाली। अनुज्ञा आहे नाही आहे त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर मला बोलून देणं अपेक्षित होतं। मी तशी रिक्वेस्ट सन्मान्य महापौरांना केली पण होती की माझं काय मत आहे हे जाणून घ्या, परंतु तसं न करता सभा पूर्ण केली गेली नाही। स्थायी समिती गठीत झाल्यानंतर स्थायी समितीवर ठेवणं या लोकशाहीचा म्हणजे ह्या आपण म्हणाल का लोकशाहीचा सन्मान ठेवणं हेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि मी स्थायी समितीवर पाठवलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणाचा मान अपमानाचा विषयच नाही आहे। आपण सगळ्यांसाठी एकत्रच काम करतो आहे।